नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण टेम्पलेट्स इन जँगो याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आजच्या टॉपिकचं नाव आहे टेम्पलेट्स इन जँगो. तर मित्रांनो, सुरुवातीला पाहूया आपण टेम्पलेट्स म्हणजे काय. तर अ टेम्पलेट इन जँगो is an HTML file. A template in Django is an HTML file. It is used to display data. मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण पाहिलं की टेम्पलेट्स म्हणजे काय. तर टेम्पलेट्स इन Django is an HTML file and it is used to display data. मित्रांनो, तुम्ही आपण असं देखील म्हणू शकतो की a template is a predefined structure. A template is a predefined structure. किंवा मित्रांनो असं देखील आपण म्हणू शकतो a template is a predefined layout. So in Django, template is used to display our data. तर मित्रांनो, टेम्पलेट हे दुसरं काही नसून HTML फाईल आहे. टेम्पलेट काय आहे? HTML फाईल आहे. तर मित्रांनो, या टेम्पलेटचं उदाहरण जर घ्यायचं समजलं तर आपण असं म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल समजा मित्रांनो, आपल्याला एक इन्व्हिटेशन कार्ड बनवायचं आहे. इन्व्हिटेशन कार्ड आहे. तर साधारणतः इन्व्हिटेशन आपण या पद्धतीने तयार केलं असतं. डिअर आणि इकडं ब्लँक स्पेस असतो, एम्प्टी प्लेस असतो आणि या ठिकाणी आपण लिहिलेलं असतं यू आर इन्व्हायटेड टू आवर इव्हेंट ऑन, आणि त्याच्या पुढं मित्रांनो डेट लिहिण्यासाठी परत एकदा इकडं ब्लँक्स एम्प्टी प्लेस असतो. तर हे जसं टेम्पलेट आहे, तर या टेम्पलेटमध्ये आपण टेम्पलेट जे बनवलं आहे इन्व्हिटेशन कार्डचं, तर या ब्लँक स्पेसेसमध्ये आपण ज्याला आपल्याला इन्व्हिटेशन पाठवायचं आहे त्याचं नाव आणि ते तारीख जी आहे ती या ठिकाणी आपण लिहिलेली असते. तर या पद्धतीनंच आपल्याला HTML फाईल क्रिएट करायची आहे की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एम्प्टी प्लेसेस असणार आहेत आणि त्या एम्प्टी प्लेसेसमध्ये जँगो जो आहे तो जँगो यामध्ये डेटा फिलअप करून तो आपल्याला स्क्रीनवर दाखवणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो जँगो जो आहे जँगो DTL यूज करतो आहे. DTL म्हणजे काय? जँगो टेम्पलेट लँग्वेज. DTL म्हणजे काय? जँगो टेम्पलेट लँग्वेज. तर जँगो काय करतो मित्रांनो, या पद्धतीचं सिंटॅक्स जे आहे ते जँगो टेम्पलेट लँग्वेजचं आहे. 2 ओपनिंग कर्ली ब्रेस आहेत आणि ब्लँक स्पेस, त्यानंतर क्लोजिंग कर्ली ब्रेस आहेत. याच्या आतमध्ये आपल्याला व्हेरिएबल लिहायचे आहेत की ज्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट होणार आहे. तर अशा पद्धतीचं टेम्पलेट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी जँगो फ्रेमवर्कमध्ये क्रिएट करणार आहोत मित्रांनो. तर टेम्पलेट जे आहे ते मित्रांनो एक कशाचा पार्ट आहे ते तुम्हाला माहीत असेल. तर आपलं जँगो जे आहे ते MVT आर्किटेक्चर फॉलो करते. MVT आर्किटेक्चर फॉलो करते मित्रांनो. तर M म्हणजे काय आहे? M म्हणजे या ठिकाणी आहे मॉडेल, V या ठिकाणी आहे व्ह्यू आणि T जे आहे ते टेम्पलेट. तर मॉडेल, व्ह्यू, टेम्पलेटमधलं टेम्पलेट जो प्रकार आहे तो प्रकार आपण या ठिकाणी आता अभ्यास करणार आहोत, पाहणार आहोत त्याचं एक एक्झाम्पल. तर चला मित्रांनो, याला आपण मिनिमाइज करूया. नेहमीप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक फोल्डर क्रिएट करायचं आहे की ज्याच्यामध्ये आपलं सगळं प्रोजेक्ट जे फाईल्स जे असणार आहेत ते स्टोअर असणार आहेत, ते आपला मूळ फोल्डर असणार आहे. तर चला मित्रांनो, आपण काय करूया, मग एक ड्राईव्ह या ठिकाणी सिलेक्ट करूया. तर आता इथं आपण डी ड्राईव्ह सिलेक्ट करूया. डी ड्राईव्हमध्ये
राईट क्लिक करायचं आहे, न्यू फोल्डर, यामध्ये आपण TEMPLET टेम्पलेट EXM टेम्पलेट EXM नावाचं फोल्डर या ठिकाणी आपण क्रिएट केलं आहे मित्रांनो. तर हे जे फोल्डर आहे ते फोल्डर आता आपण ह्याच्यामध्ये आपला जो एडिटर आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड त्यामध्ये आपण आता ओपन करूया. तर व्हिज्युअल स्टुडिओ कोडला मी ओपन करतो आहे. त्यानंतर मित्रांनो आपला जो काय पूर्वीचा प्रोजेक्ट आहे तो आपण या ठिकाणी क्लोज करूया. फाईल क्लोज फोल्डर. त्यानंतर डी ड्राईव्हवरती जाऊया. फाईल ओपन फोल्डर. डी ड्राईव्हवरती जायचं आहे मित्रांनो. त्या ठिकाणी आपण टेम्पलेट EXM नावाचं फोल्डर या ठिकाणी क्रिएट केलं होतं. त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इकडं सिलेक्ट फोल्डरला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपला फोल्डर ओपन झालेला लेफ्ट साईडला तुम्हाला दिसत आहे. तर आता या फोल्डरमध्ये सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मित्रांनो. ॲप क्रिएट करायचं आहे, त्याचबरोबर आपला प्रोजेक्ट फोल्डर देखील क्रिएट करायचा आहे. तर चला मित्रांनो, मग काय करायचं आहे, टर्मिनलमध्ये जायचं आहे. टर्मिनलमध्ये गेल्यानंतर न्यू टर्मिनलला क्लिक करायचं आहे. बॉटम साईडला आपलं फोल्डर या ठिकाणी ओपन झालेलं असेल. तर याच्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. तर मित्रांनो काय टाईप करायचं आहे, Django Django admin स्टार्ट प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टचं नाव माय प्रोजेक्ट. Django admin स्टार्ट प्रोजेक्ट माय प्रोजेक्ट. एंटर की प्रेस करायची आहे मित्रांनो. एंटर की प्रेस केल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला दिसत आहे माय प्रोजेक्ट नावाचं फोल्डर या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. तर आता या फोल्डरमध्ये पायथॉननी किंवा Djangoनी म्हणूया आपण काही फाईल्स या ठिकाणी क्रिएट केलेल्या आहेत. तर त्या फाईलमधलं आपल्याला settings.py आणि urls.py या दोन फाईल्सची जी सेटिंग आहे ते आपल्याला करायची आहे. तर ती कधी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपला ॲप क्रिएट करतो आहे तो ॲप क्रिएट झाल्यानंतर मग यामध्ये आपण आपले जे काय फाईल्स आहेत त्या फाईल्स आपण या ठिकाणी त्या फाईलची नोंद करणार आहोत. तर चला, सुरुवातीला आपण आता माय प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे. आता यामध्ये आपण आपलं ॲप बनवायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. तर ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो तर त्या प्रोजेक्टमध्ये ॲप बनवायचा असतो. तो जो माय प्रोजेक्ट नावाचा फोल्डर आहे त्या प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये आपल्याला ॲप क्रिएट करायचा असतो. तर त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, CD टाईप करायचं आहे. CD माय PROJECT CD माय प्रोजेक्ट. एंटर की प्रेस करायची आहे मित्रांनो. आपण माय प्रोजेक्ट नावाच्या फोल्डरमध्ये आलेलो आहोत. तर माय प्रोजेक्ट काय आहे, तर माय प्रोजेक्ट आपल्या प्रोजेक्टच्या फोल्डरचं नाव आहे. ते कसं मित्रांनो आलं आहे, तर त्यासाठी आपण Django admin स्टार्ट प्रोजेक्ट माय प्रोजेक्ट असं आपण कमांड दिली होती, त्याच्याने ते क्रिएट झाले. तर त्या फोल्डरच्या आतमध्ये यायचं आहे आणि नंतरच मग आपला ॲप या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. मित्रांनो CD असं टाईप करून आपण आपल्या फोल्डरमध्ये आलेलो आहोत. आता आपल्याला एक ॲप्लिकेशन तयार करायचं आहे. तर ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी आपल्याला कमांड असेल पायथॉन manage.py स्टार्ट ॲप आणि ॲपचं नाव माय ॲप. एंटर की प्रेस करायची आहे मित्रांनो. तर आपल्याला लेफ्ट साईडमध्ये आपलं माय ॲप नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते क्रिएट झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो. तर यामध्ये Djangoनी काही फाईल्स क्रिएट केलेल्या आहेत. जसं व्ह्यूज आहे, test.py आहे, models.py आहे, admin.py आहे. तर या फाईल्समध्ये आपल्याला ॲप्लिकेशनसाठी प्रोग्रामिंग करायची आहे. तर त्याच्यापूर्वी मित्रांनो, जसं आपण पाहिलं की माय प्रोजेक्ट यामध्ये settings.py आणि urls.py या ज्या दोन फाईल आहेत, तर त्या दोन फाईलमध्ये तुम्हाला आपण जो काय ॲप बनवलेला आहे
त्या ॲपची सेटिंग त्या ठिकाणी करायची आहे. तर चला मित्रांनो, मग कशी करायची आहे, तर settings.py मध्ये जायचं आहे. setting.py फाईल कुठं आहे मित्रांनो, तुमचा जो प्रोजेक्ट फोल्डर आहे त्या प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये या ठिकाणी setting.py आणि urls.py अशा 2 फाईल आहेत. तर त्यातलं settings.pyला क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये इन्स्टॉल्ड ॲप नावाचं डिक्लेरेशन आहे. तर त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी आपल्या ॲपची नोंद करायची आहे. माय ॲप कंट्रोल-S करून फाईल सेव्ह करायची आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो urls.py मध्ये जायचं आहे. यामध्ये आपल्या जो ॲप आहे तो ॲपचं URL या ठिकाणी द्यायचं आहे. पाथ एम्प्टी स्पेस कॉमा इन्क्लूड आणि याच्या आतमध्ये आपला जो ॲप आहे तो ॲपचं नाव माय ॲप .urls. ओके मित्रांनो, सेव्ह करायचं आहे, कंट्रोल-S करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. तर या ठिकाणी इन्क्लूडला एरर दाखवतो आहे मित्रांनो, अंडरलाईन त्या ठिकाणी आलेली आहे. तर त्याचे फिक्स करायचं आहे एरर. तर याला माऊस पॉईंटर या ठिकाणी घेऊन जायचं आहे. इथं क्विक फिक्स म्हणून ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आहे आणि यातले पहिलं जे लाईन आहे ॲड फ्रॉम जँगो URLs इम्पोर्ट इन्क्लूड, याला क्लिक केल्यानंतर इन्क्लूड पॅकेज जे आहे तिथं आलेलं आहे मित्रांनो. कंट्रोल-S करायचं आहे, आपली फाईल सेव्ह करायची आहे. तर urls.py आणि settings.py यामधले आपली फाईलची नोंदणी पूर्ण झालेली आहे. आता मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी माय ॲप या फोल्डरमध्ये जायचं आहे. तर पहा कसं जायचं आहे. आता या 2 फाईलची आपल्याला गरज नाही मित्रांनो, urls.py आणि setting.py याला आपण क्लोज करूया. आता आपल्याला जायचं आहे माय ॲप या फोल्डरमध्ये आणि त्याच्या आतमध्ये मित्रांनो आपल्याला करायचं आहे राईट क्लिक करून एक फोल्डर बनवायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला आता टेम्पलेटचं आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. तर त्यासाठी टेम्पलेटसाठी तुम्हाला टेम्पलेट्स नावाचं फोल्डर जे आहे ते माय ॲप नावाचा जो आपला फोल्डर आहे त्याच्यामध्ये क्रिएट करायचं आहे. तर मग काय करायचं, माय ॲपला राईट क्लिक करायचं, न्यू फोल्डर आणि त्या ठिकाणी टेम्पलेट्स TEMPLATES टेम्पलेट्स असं नावाचं एक फोल्डर त्या ठिकाणी बनवायचं आहे. तर आपण फोल्डर बनवलं मित्रांनो. फोल्डर बनवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी एक इंडेक्स नावाची फाईल बनवायची आहे, index.html. तर परत एकदा काय करायचं आहे मित्रांनो, टेम्पलेट्समध्ये मला बनवायची, त्यामुळं मी टेम्पलेट्सला राईट क्लिक करणार आणि न्यू फाईल या ठिकाणी index.html असं नाव द्यायचं आहे. एंटर की प्रेस करायची आहे. तर या ठिकाणी आपलं HTMLचं पेज क्रिएट झालं आहे. तर हे HTMLचं पेज जे आहे ते आपल्याला टेम्पलेट म्हणून काम करणार आहे मित्रांनो. तर आता आपल्याला इकडं HTMLसाठी एक मेसेज टाईप करायचा आहे. सुरुवातीला आपण सिंपल एक प्रोग्राम बनवूया आणि नंतर मग आपल्याला DTL जी लँग्वेज आहे, DTL म्हणजे काय, जँगो टेम्पलेट लँग्वेजचा वापर करून आपण आपला डेटा देखील त्या ठिकाणी डिस्प्ले करणार आहोत. तर सुरुवात करूया मित्रांनो. तर त्यासाठी छोटंसं आधी एक्झाम्पल बघूया, नंतर मग आपण DTLचा यूज करूया. तर या ठिकाणी मी हेडिंग लिहितो आहे, दिस इज इंडेक्स पेज किंवा दिस इज अ होम पेज असं म्हणूया आपण, दिस इज अ होम पेज. ओके मित्रांनो, कंट्रोल-S करून ही फाईल सेव्ह करतो आहे मी. ठीक आहे, आपलं टेम्पलेट देखील तयार झालं. आता या टेम्पलेट फोल्डर हा टेम्पलेट पेज जो आहे हा पेज ओपन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला त्याचं URLs आणि त्याचा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू देखील क्रिएट करावा लागेल. मग चला मित्रांनो, त्यासाठी काय करायचं आहे, आपलं माय ॲप नावाचं जे फोल्डर आहे त्या माय ॲप नावाच्या फोल्डरमध्ये तुम्ही यापूर्वी देखील पाहिलं आहे मित्रांनो की त्यामध्ये urls.py नावाची फाईल नसते. जसं माय प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये urls.py नावाची फाईल आहे आणि settings.py नावाची फाईल आहे.
तर इथं जसं url.py नावाची फाईल आहे तशी फाईल मित्रांनो आपल्या माय ॲप नावाच्या फोल्डरमध्ये नसते. तर ती आपल्याला क्रिएट करायची. मग कसं क्रिएट करणार मित्रांनो, पहा. याला राईट क्लिक करायचं आहे, माय ॲपला राईट क्लिक करायचं आहे, न्यू फाईल, आणि या ठिकाणी टाईप करायचं आहे urls.py. urls.py कशामध्ये बनवली मित्रांनो आपण, माय ॲप नावाच्या फोल्डरमध्ये. ओके. तर या माय ॲप नावाचा जो काही फोल्डर आहे त्यामध्ये आपण urls.py नावाची फाईल बनवलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो आपला जो आपण जे आता पेज तयार केलेला आहे त्या पेजचा आपण या ठिकाणी पाथ जो आहे तो पाथ त्या ठिकाणी लिहिणार आहोत. मग कसं लिहायचं आहे मित्रांनो, तर पहा या ठिकाणी काय करायचं आहे, फ्रॉम Django डॉट urls इम्पोर्ट पाथ असं अगोदर पॅकेज ओपन करायचं आहे. त्यानंतर फ्रॉम डॉट इम्पोर्ट व्ह्यूज असं टाईप करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपला जो पाथ आहे आपल्या पेजचा तो पाथ या ठिकाणी URL पॅटर्न्समध्ये द्यायचा आहे. URL पॅटर्न्स PATTERNS URL पॅटर्न्समध्ये आपल्या फाईलचा पाथ या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. तर कशा पद्धतीने पाथ, त्यानंतर कंसामध्ये empty कॉमा व्ह्यूज डॉट होम कॉमा नेम इक्वल टू होम या पद्धतीने आपल्या पेजचा पाथ आपण या ठिकाणी द्यायचा आहे मित्रांनो. तर हा पाथ काय सांगतोय की ज्यावेळेस यूजर URLमध्ये एंटर की प्रेस करेल तर तो होम नावाचं जे फंक्शन आहे ते रन करेल. तर होम नावाचं फंक्शन कशामध्ये आहे मित्रांनो, व्ह्यूज डॉट URL नावाची जी फाईल आहे त्या फाईलमध्ये आपलं होम नावाचं फंक्शन त्या ठिकाणी असायला पाहिजे आहे. तर चला मित्रांनो, पहा मी काय म्हणतो ते लक्षात येतं आहे का. तर आता आपण आपला जो काय या ठिकाणी इंडेक्स नावाची जी फाईल बनवलेली आहे ती फाईल आपण ओपन करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला त्या फाईलचा जो पाथ आहे तो पाथ या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. तर मग कसा दिला, पाथ empty कॉमा व्ह्यूज डॉट होम. तर हे व्ह्यूज नावाचं जे फाईल आहे views.url त्यामध्ये आपण आता जाऊया आणि त्याच्यामध्ये होम नावाचं फंक्शन बनवूया. तर इथं तुम्हाला व्ह्यूज नावाची फाईल दिसत आहे views.py, त्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्ह्यूज होम नावाचं या ठिकाणी आपल्याला फंक्शन बनवायचं आहे. तर कसं, DEF होम मित्रांनो, होम त्याच्या आतमध्ये रिक्वेस्ट, DEM त्याच्या आतमध्ये रिक्वेस्ट कोलन इंडेंटेशन इकडं येते तिथं लिहायचं आहे मित्रांनो. तिथं आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे रिटर्न रेंडर. ज्यावेळेस आपण HTMLची फाईल ओपन करतो त्यावेळेस मित्रांनो रेंडर लिहायचं असते आणि नुसता तुम्हाला मेसेज प्रिंट करायचा असेल तर HTTP रिस्पॉन्स असं आपण त्या ठिकाणी लिहितो. आपल्याला आता HTMLची फाईल रेंडर करायची आहे त्यामुळं या ठिकाणी रिटर्न रेंडर आणि कंसामध्ये रिक्वेस्ट कॉमा आपल्या HTML फाईलचं नाव मित्रांनो, रिक्वेस्ट कॉमा आपली HTML फाईलचं नाव आहे index.html. इकडं रिक्वेस्टला एरर आला आहे मित्रांनो. तर राईट क्लिक माऊसचं पॉईंटर घेऊन जायचं आहे त्याच्यावर आणि क्विक फिक्सला क्लिक करायचं आहे आणि इकडं पहिली जी लाईन आहे त्याला क्लिक करायचं आहे. इकडं रिक्वेस्ट पॅकेज ओपन झालेलं आहे. ओके मित्रांनो, कंट्रोल एस करून सेव्ह करायचं आहे. तर आपण या ठिकाणी urls.py आणि views.py या दोन फाईल बनवलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या या दोन फाईल आहेत. तर URLमध्ये काय आपण इकडं लिहिलं मित्रांनो, तर ज्यावेळेस यूजर टाईप करतोय, ज्यावेळेस URL टाईप करतोय त्यावेळेस त्याची जी रिक्वेस्ट आहे ती या व्ह्यूजमध्ये येते. urls.py मध्ये जो आपण URL टाईप केलं आहे तर त्याच्यामध्ये येते. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे आपण मित्रांनो, ते जे फंक्शन आहे ते कुठं शोध, तर व्ह्यूज नावाच्या फाईलमध्ये होम नावाचं फंक्शन शोध.
ओके, तर मग त्यासाठी काय केलं आपण, व्ह्यूज नावाची जी फाईल आहे त्याच्यामध्ये एक फंक्शन बनवलं होम. तर ह्या होममध्ये रिक्वेस्ट येईल. त्यामध्ये आल्यानंतर त्याला आपण काय रेंडर कर म्हणले, index.html. तर index.html ऑलरेडी आपण क्रिएट केलेली आहे, तर ती फाईल आपल्या ब्राउझरमध्ये ओपन होईल. तर चला मित्रांनो, आपण आता काय करूया, चेक करूया की आपली फाईल या ठिकाणी ओपन होते की नाही. मग त्यासाठी काय करायचं आहे, त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपला जो सर्व्हर आहे तो सर्व्हर आपल्याला या ठिकाणी स्टार्ट करायचा आहे. तर चला मित्रांनो, आता आपण काय करूया, आपला सर्व्हर स्टार्ट करूया. तर त्यासाठी पायथॉन manage.py आणि रन सर्व्हर असं टाईप करायचं आहे. एंटर की प्रेस करायची आहे. एंटर की प्रेस केल्यानंतर आपला सर्व्हर या ठिकाणी स्टार्ट होईल. तर त्या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, आपल्या कीबोर्डचं कंट्रोल CTRL बटन प्रेस करायचं आहे आणि हा जो URL दिसत आहे त्याला क्लिक करायचा आहे माऊस पॉइंटरच्या साहाय्याने. ओके मित्रांनो, तर आपला इंडेक्स नावाचं जे पेज आहे, index.html पेज या ठिकाणी ओपन झालं आहे मित्रांनो. तर पहा, हा जो आपण इकडं URL तुम्हाला दिसत आहे, तर यापुढं आपण कोणत्याही पेजचं नाव टाईप केलेलं नाही. बाय डिफॉल्ट हे पेज ओपन झालेलं आहे. तर याला आपण होम पेज असं म्हणू शकतो किंवा याला लँडिंग पेज असं देखील म्हणलं जातं आहे मित्रांनो. तर हे पेज ओपन कसं झालं आहे, तर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी, आपला जो urls.py नावाची जी आपली ॲप्लिकेशनची फाईल आहे, तर या फाईलमध्ये इथं आपण काय म्हणलं, empty दिलं आहे मित्रांनो. तर empty दिलं आहे याचा अर्थ कोणताही त्या ठिकाणी पेजचं नाव नाही. तर बाय डिफॉल्ट जे पेज असेल, तर ते पेज जे आहे ते हे पेज आहे, होम पेज. तर हे होम पेज या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. कसं होणार आहे मित्रांनो, तर views.home, व्ह्यूज म्हणजे काय आहे, या ठिकाणी आपला views.url ही फाईल आहे. तर त्या फाईलमध्ये होम नावाचं फंक्शन रन होणार आहे मित्रांनो. तर इथं आपण views.py फाईल पाहत आहात. तर ह्या फाईलमध्ये होम नावाचं फंक्शन आहे, तर ते फंक्शन रन होते आणि फंक्शन रन झाल्यानंतर index.html जी फाईल आहे त्या फाईलकडं रिक्वेस्ट सेंड होते आणि ती फाईल ब्राउझरवर आपल्याला डिस्प्ले झालेली दिसून येत आहे. तर या पद्धतीने आपलं टेम्पलेट जे आहेत, जँगोमधले टेम्पलेट्स आपल्याला यूज करावे लागतात. तर चला मित्रांनो, आता आपण काय करूया, समजा मला आणखी एक पेज या ठिकाणी ओपन करायचं आहे. तर या ठिकाणी आता आपण पेजला नाव देणार आहोत. त्या ठिकाणी आपण URLमध्ये ते पेजचं नाव दिल्यानंतर ते पेज ओपन व्हायला पाहिजे आहे मित्रांनो. तर चला मग आता आपण काय करूया, आपली जी views.py फाईल आहे, urls.py फाईल आहे, तर त्यामध्ये सुरुवातीला आपल्या फंक्शनचं नाव जे आहे ते नाव या ठिकाणी नोंद करूया. तर कशा पद्धतीने पाथ, आता या ठिकाणी ब्लँक द्यायचं नाही मित्रांनो. आता मला समजा अबाउट पेज ओपन करायचं आहे, तर मी इथं काय करणार, डबल कोटेशन मार्कमध्ये अबाउट // त्यानंतर कॉमा व्ह्यूज.अबाउट असं म्हणायचं आहे मित्रांनो. अबाउट कॉमा नेम इक्वल टू अबाउट. तर मित्रांनो, आता काय होणार आहे, आपलं जे फंक्शन आहे, आपण कोणतं फंक्शन बनवणार आहोत, या ठिकाणी अबाउट नावाचं फंक्शन तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. आणि तुमचा जो URL या ठिकाणी असणार आहे तो असणार आहे आता अबाउट. म्हणजे views.py फाईलमध्ये अबाउट पेज शोध. तर मग काय करावं लागेल तुम्हाला मित्रांनो, views.py जी फाईल आहे माय ॲपमधली, त्यामध्ये जाऊन तुम्हाला एक फंक्शन त्या ठिकाणी डिफाईन करावं लागेल. तर ते कशा पद्धतीने आहे ते पहा. तर मी आलेलो आहे views.py फाईलमध्ये. तर यामध्ये मी काय करतो आहे, एक नवीन फंक्शन बनवते, def. त्यानंतर अबाउट पेज बनवायचं आहे, त्यामुळे अबाउट त्या ठिकाणी फंक्शनचं नाव असलं पाहिजे आहे. तुम्ही जे URLमध्ये सेट केलं आहे मित्रांनो, इथं आपण url.py मध्ये काय सेट केलेलं आहे, व्ह्यूज अबाउट असं आपण म्हणलेलं आहे. तर तेच फंक्शन या ठिकाणी तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. def अबाउट रिक्वेस्ट कोलन द्यायचं आहे कंसाच्या बाहेर, एंटर की प्रेस करायची आहे, रिटर्न रेंडर आणि कंसामध्ये रिक्वेस्ट
कॉमा द्यायचा आहे मित्रांनो आणि आपल्या आपण जो HTMLचं फाईल बनवणार आहोत त्या फाईलचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल मित्रांनो about.html about.html. तर या पद्धतीने मित्रांनो रिक्वेस्टचं स्पेलिंग दुरुस्त करायचं आहे REQUEST ओके. तर कंट्रोल एस करून सेव्ह करायचं आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी अबाउट नावाचं HTMLचं पेज बनवायचं आहे. तर चला मित्रांनो, मग कुठं जायचं आहे, टेम्पलेट नावाचा फोल्डर आहे त्यामध्ये परत एकदा राईट क्लिक करायचं आहे. तर हे टेम्पलेट नावाचं फोल्डर कुठं आहे मित्रांनो, माय ॲपमध्ये. तर माय ॲपमध्ये टेम्पलेट नावाचं फोल्डर आहे, त्याला राईट क्लिक करायचं आहे, न्यू फाईल, आणि या ठिकाणी आपल्या पेजला नाव द्यायचं आहे, स्पेलिंग मिस्टेक करायची नाही, about.html. एंटर की प्रेस करायचे आहे. हे आलं आपलं about.htmlचं पेज. तर त्या ठिकाणी आपण एक मेसेज प्रिंट करूया हेडिंगमध्ये, दिस इज अ अबाउट पेज. दिस इज अ अबाउट पेज. ओके, कंट्रोल एस करूया, सेव्ह करूया. चला मित्रांनो, परत एकदा आता आपल्याला आपला सर्व्हर जो आहे तो या ठिकाणी रन करायचा आहे. तर इकडं एरर दाखवत आहे मित्रांनो. तर एरर म्हणत आहे आपण कॉमा या ठिकाणी विसरलेलो आहोत. तर urls.py मध्ये काय करूया, आपला कॉमा जो आहे तो कॉमा या ठिकाणी देऊया मित्रांनो. पहा, या ठिकाणी आपण कॉमा दिलेला नाही, तर सेपरेशनसाठी कॉमा द्यायचा आहे. सेव्ह करूया कंट्रोल एस करून. आपली फाईल सेव्ह झालेली आहे आणि आपला एरर देखील या ठिकाणी गेलेला आहे. तर परत एकदा कीबोर्डवरची कंट्रोल की प्रेस करायची आहे, CTRL, आणि हा जो URL आहे त्याला क्लिक करायचा आहे. तर होम पेज रन होते सुरुवातीला मित्रांनो, कारण ते लँडिंग पेज आहे. आता मला अबाउट पेज रन करायचं आहे, तर मी इथं माझा URL बदलणार आहे. इकडं मी अबाउट असं लिहितो आहे, ABOUT, अबाउट. एंटर की प्रेस करतो आहे. तर हे अबाउट पेज देखील या ठिकाणी ओपन झालं आहे मित्रांनो. तर या पद्धतीने तुम्हाला टेम्पलेट्सचा वापर करावा लागणार आहे. अतिशय सोपं आहे मित्रांनो. स्टेप बाय स्टेप जर आपण गेलो तर आपल्याला नक्कीच हे येणार आहे.